आणि लक्ष्मीपूजन आहे आज. साहजिकच फुलं खरेदी करण्यासाठी लोकांची अगदी झुंबड उडते. दिवाळीनिमित्त फुलांची आवक सुद्धा जास्त असते, त्यामुळे दर मात्र कमी झाले. त्यामुळे आज सगळ्यात चांगला म्हणजे क्रमांक 1 चा झेंडू 40 रुपये किलोने विकला जातोय, ज्याचा दर काल 60 रुपये किलो होता. तर लहान आकाराचा झेंडू 20 रुपये किलो दरानं विकला जातोय. आणि याबद्दलच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. मी आले दादरच्या फुल मार्केट मध्ये. कापडी गोंडा समोर दिसतोय. कशी दिली ही फुलं? 50 रुपये. आजचा दर 50 रुपये किलो आहे. एवढी महाग? एवढी महाग नाही, आज दर खालीची. कशी महाग म्हणता येईल? आज काल 80 रुपये दराने विकत होतो, आज 50 रुपये दराने विकतो. तर ही आहे परिस्थिती दादर मार्केट मधली, दादरच्या फुल बाजारातली, की जो गोंडा किंवा जी फुलं काल महाग होती तीच फुलं आज स्वस्त दराने विकली जात आहेत. काल ही 80 रुपये किलो होती आणि आज 60 रुपये. एकीकडे ही मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते फुलं खरेदीसाठी, आणि त्याच वेळेला फुलंही स्वस्त झालेली बघायला मिळतात. अगदी गोंडा जो काल 40 रुपये किंवा जो 60 रुपये दराने विकला जात होता तो आज विकला जातोय अवघ्या 20 रुपये किंवा 40 रुपये दरानं. त्याचमुळे आपण मार्केटमधली ही परिस्थिती बघितली ना, गुलाबाचं पण जर आपण बघितलं तर गुलाब स्वस्त झाले, जास्वंद स्वस्त झालेत. एकूणच सगळं फुल मार्केट मधले दर हे ठप्प झालेत, पण खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जरा एकदा नजर टाकूया, एकदा जरा बघूया. जिकडे तिकडे ग्राहक आपल्याला बघायला मिळतोय. मग हा दुकानासाठी खरेदी करणारा असू दे किंवा आपल्या घरासाठी खरेदी करणारा असू दे, ग्राहकांच्यात खरं तर आनंद आहे. कारण जिकडे सगळीकडे दिवाळीमध्ये खरेदी करताना महागाईला सामोरं जावलं, तिकडे मात्र फुलांनी मात्र आज मुंबईकरांना दिलासा दिलेला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या वेळेला फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची लागवड केलेली आहे. तर याचं हा माल आहे, हा नाशिवंत आहे आणि तो जेवढा लागतो तेवढाच ग्राहक घेतो. त्यामध्ये काय झालं, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे बरीचशी फुलं ही खराब झालेली मार्केटमध्ये आलेली आहेत आणि खराब फुलं हे ग्राहक घेत नाही. परंतु मुंबईकरांना पुरेल त्याच्यापेक्षाही अधिक पटीने फुलं मार्केटमध्ये आलेली आहेत. तर या दीपोत्सवाला साज चढतो तो अर्थातच लक्ष्मीपूजनाचा. लक्ष्मीपूजनानिमित्त काही ना काही खरेदी आवर्जून केली जाते. घर, सोनं, वाहनं, फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीत उत्साह बघायला मिळतो. नागपूरमध्ये सुद्धा शेवंती, झेंडूच्या फुलांचं तोरण, दिव्यांच्या माळा, आकाशकंदील यांनी दुकानं सजली आहेत. दिवाळीतला पाडवा, भाऊबीजेसाठी केल्या जाणाऱ्या या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये चांगली गर्दी आणखी 2 दिवस राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. दिवाळीनिमित्त फुल मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. नागपूरच्या बर्डीवरच्या फुल मार्केटमध्ये आपण पाहू शकतो विविध प्रकारचे फुलं आहेत. देशभरातून फुलं आलेले आहेत. ज्या ज्या भागातले फुलं असतात त्या भागातून विशेष व्यवस्था करून हे फुलं नागपूरमध्ये पोहोचलेली आहेत आणि सकाळपासूनच जवळपास 4 ते 5 वाजतापासून या ठिकाणी गर्दी आपण पाहू शकतो. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे सकाळपासून आणि आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे आणि दुपारपर्यंत अशाच पद्धतीनं बर्डी मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक येतील आणि फुलं घेण्यासाठी या ठिकाणी लगबग सुरू आहे. देशभरातून फुलं येतात, विशेष प्रकारची स्वस्त असतात फुलं आणि व्हेरायटी खूप मिळते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नागपूरच्या विविध भागातून लोक येत असतात आणि आजही गर्दी तेवढीच आहे. देशभरातून फुलं जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे आणि रेट जे आहेत ते किती आहेत आणि व्हेरायटी काय जाणून घेऊया. काही लोक आपल्यासोबत आहे, विक्रेते सर्वप्रथम आपल्यासोबत, त्यांना विचारूया की या ठिकाणी काय फरक पडलेला. भाऊ काय सांगाल, यावेळेस रेट जे आहे त्या रेटमध्ये काय फरक पडला, व्हेरायटी किती आहे? या दिवाळीमध्ये व्यापारी लोक ज्यांनी माल कास्तकाराकडून घेतला ते खुश आहे. कास्तकाराला ह्या दिवाळीमध्ये काही मिळालं नाही. 2 दिवस रेग्युलर बाजार 30 रुपये, 20 रुपये, 25 रुपये आम्ही कुडी विकली आणि आम्हाला आमचा शेतीतला खर्चसुद्धा निघाला नाही. शेतकऱ्या म्हणजे मजुरी काढून आणि आणाचा खर्च हा सुद्धा निघाला नाही. ही परिस्थिती आहे. कारण का असते, आमच्याकडे शेतकऱ्याकडे पर्याय नसते माल स्टोरेज करायसाठी. तर आमच्याकडून व्यापाऱ्यांनी काल बेमोल भावांनी माल खरीदला आणि आज मालाचा शॉर्टेज असल्या कारणाने ते लोक डबल टिबलनी आज माल विकून राहिले आहे. बरं, तुम्ही काय या ठिकाणी कोणते फुलं तुम्ही आले, कुठून तुम्ही आला सांगा? माझं राहणं हुडकेश्वर नागपूरलाच राहणं आहे. माझी शेती पिलकाबारला आहे. माझ्या 4 एकरामध्ये कुडीचा बगीचा होता
पण लाख रुपये खर्च आला, पण 50,000 रुपये सुद्धा झाले नाही. काय आणलं, कोणते फुलं आणले यावेळी? कुळी आणि गुलाब असते आपल्याकडे. आणखी काही लोक आपल्या स्वतःना विचारूया जे या ठिकाणी सकाळपासून आलेले आहे, गर्दीत वाट सोडत इथपर्यंत पोहोचलेले आहे. कुठून तुम्ही आलात आणि या ठिकाणी येण्यामागचं भूमिका सांगा. एवढ्या गर्दीत का आलात तुम्ही? खांबल्यामधून किंवा याच्यामधून घेण्यापेक्षा थोकमध्ये घेतलेलं आम्हाला जास्ती परवडतं. हा दिवाळीचा उत्साह या फुल मार्केटपासूनच या सुरुवात झालेली आहे आज, आणि दिवसभर हा उत्साह असाच गर्दीच्या रूपानं या ठिकाणी राहील आणि दुरून दुरून लोक फुलं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. व्हिडिओली प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. अर्थातच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना खूप मोठी मागणी असते. चिपळूण बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहेत. 40 आणि 50 रुपये किलोच्या भावानं ही फुलं विकली जात आहेत. यावर्षी फुलांच्या किमतीत घट झाली असल्याचं बोललं जात आहे.